असायला देवगिरी बाप्पाना बाबा निघून गेला होता बाबा वारीवरती बसून बाबा वैरेच्या रूपानं वाऱ्याच्या सुतानं गाडी मंडळ घालत घालत बाबा गगनीतुरान त्या ठिकाणी आला मंगलगिरी गावाला बाबा अक्का मायवाच्या वाड्याला गेला असायला त्या जाग्याला खडकाचं बाबा मदान होत होतं बाबा काट्या कुट्याचा भुकना होत होता बाबा अशा रूपात बाबा काजुळाच्या रूपात निघून गेला होता डुईतुळी सोप्याला काचूबाजी अंगणाला जाऊन उभा राहिला होता देवगिरी बाप्पाना देवगिरी बाप्पाना जाऊन बाबा काचूबंदी अंगणाला उभा राहिला ही बघडलं उत्तोन येत्रानं खुनीच्या जाग्याला या मंदनगिरीला बाबा या मायकानं बघितली होती त्यावेळेला बाबा सोन्याच्या धारीत बाबा या देवगिरी बाप्पाला पाणी आणून दिलं होतं आणि बाबा बसायला बाबा चंदनाचा पाठ टाकला होता त्या ठिकाणाला त्यावेळेला बोलत होती बाबा मंदनगिरीला मायवा बाबा कशाच्या पायात बाबा आलाय माझ्या राजवाड्याला त्यावेळेला बाबा बोलताना देवगिरी बाप्पाना लागला होता सांगायला त्या जाग्याला या धर्माच्या भावानं बाबा त्या काजरी भगवंतानं बाबा येऊन तिचा हाप बाबा घातलाय आहे बाबा त्याच्या दारात बाबा कारण आहे बाबा कारणाच्या निमित्तानं बाबा तुम्हाला बाबा बोलवणं केलं या बाबा या काजरी भगवंतानं लोक घेऊन आलूया काही गा ऐकायला बोलत होता बाबा त्या ठिकाणाला मंदनगिरी गावाला माझ्या काचलिंग भगवंताने गुरुरेवन चिदाचा हाप गाठलाय गुरुरेवन चिदाचा वालू गाठलाय वालगाला बाबा बहीण माझी आण म्हणून सांगितले मला त्या जाग्याला बहिणीच्या बाबा कारणाशिवाय कारण नाही म्हणून बाबा बहिणी बाबा कारणाला आल्या पाहिजे त्या म्हणून बाबा या काचलिंग भगवंतानं माझ्या जवळ निरोप दिला या तुम्ही कारणाला यावा त्यावेळेला बाबा कमायवा काय म्हणून त्या ठिकाणाला बरोबर धर्माच्या बहिणीला कोड पडला धर्माचा पट्टा भाव आता तर मला नेला मांडलेला बंधू मला नेला नाही त्या गेला कामावर बाबा गडी जीवला या गड्याच्या बाबा रूपानं बाबा मला निरोप दाला या म्हणून बाबा कमायवाच्या बाबा देवगिरी बाप्पानाला सांगत होत्या बाबा आमच्या घरी कारण मानलं या आम्हाला बाबा या काचलिंग भगवंताच्या कारणाला येता येणार नाही असं स्पष्टपणे बाबा देवगिरी बाप्पांना सांगायला एवढा मानल्याबरोबर देवगिरी बाप्पानं काय
त्याला सैला त्या जाग्याला यावेळेला बाबा या देवणगिरी बाप्पांचा अपमान झाला होता बाबा, अपमान समजला होता या देवणगिरी बाप्पांना आणि बाबा काय केलं होतं बाबा त्या टायमाला भळ्या देवराजाला. तुझ्या भगतीत भिजल माझा अंग, पिवळ्या भंडाऱ्याचा मला लागला रंग, मुक्तीनं वगैरे विना काल उठना, काय सांगू देवा नाद सुटना. काय सांगू देवा नाद सुटना, काय सांगू देवा छंद सुटना. अरे बालवयामध्ये तुझा लागलाय छंद, ढोलानी कैताळाची जुळलं ऋणानुबंध, दुसऱ्या संगीताची मला गोडी वाटना, काय सांगू देवा नाद सुटना. काय सांगू देवा नाद सुटना, कसं सांगू देवा छंद सुटना. या कलानगरीचा जन्म माझा झाला, तुझ्या भोळ्या भगतीत नाहून गेला, त्या भक्ती रसार माझी तान मिटना, काय सांगू देवा नाद सुटना. काय सांगू देवा नाद सुटना, कसं सांगू देवा छंद सुटना. अरे आले तरी किती संकट जीवनात, त्याच्यावरती करतो आम्ही सदा सजी मात. कसाय या भगवंताची ताकद आहे, या भगवंताची या भंडाऱ्याची लीला आगाध आहे. आलेल्या संकटाला सुद्धा महागारी फिरवायची ताकद त्याच्या जवळ आहे. या भंडारीच्या ताकदीनं बाबा आलेल्या संकटावर आपण बाबा सहजासहजी मात करतोया. काशी निघाल्याव माझ्या सपनात आला, सपनात येऊन काय म्हणाला, हे संकटाला घाबरायचं ना, बाळा तुझ्या पाठीशी आहे. संकटाला घाबरायचं नाही, तान्या तुझ्या पाठीशी आहे. संकटाला घाबरायचं नाही, बाळा तुझ्या पाठीशी आहे. संकटाला घाबरायचं नाही, तान्या तुझ्या पाठीशी आहे.
टाकला होता निघून गेला होता वाऱ्याच्या सुताना भैऱ्याच्या रूपानात वाऱ्याच्या सुताना भैऱ्याच्या सुताना ए शायऱ्या गेला होता निघून बाबा चंदनगिरीला त्या टायमाला या कचलिंग भगवंताच्या राजवाड्याला राजवाड्याला जाऊन माझ्या देवाला काहीच लागला होता बोलायला त्या जाग्याला भगवंताला बाबा सांगत होता बाबा तुझ्या बहिणीने बाबा माझा अपमान केला या बाबा दिलेल्या निरोपाला बाबा तुझ्या करणारा बाबा येता येणार नाही म्हणून सांगितलाय कामाचा गडी बाबा मला समजलं या त्या टायमाला एवढं म्हणल्याबरोबर या काचलिंग देवाने काय केलं असायला त्या जाग्याला त्यावेळेला बाबा या मानलेल्या देवनगिरी बाप्पानाला बंधूला बाबा सांगितलं बाबा रेवणसिंहाच्या हप्पाला जी सामुग्री लागते या बाबा त्यावेळेला बाबा या चंदनगिरीला बाबा मंडप ठोक बाबा केळी नारळ बाबा लाव त्या ठिकाण्याला आंब्या नारळाची तोरणं लावायची केळी खांब लावायचं नारळाच्या फाट्याने यश काढायची करंजाळाच्या फाट्यानं बाबा मांडव थाटायचा त्या जाग्याला आणि गावकरी बाबा बंधूला बाबा गावकरी मंडळीला आमंत्रण द्यायचं बाबा पाचवी पक्वानाचं भोजन तयार करायचं अशी बाबा कामगिरी सोपवून बाबा त्या ठिकाण्याला देवनगिरी बाप्पाला बाबा सोडून बाबा घोड्यावर बसून बाबा बहिणी आणण्यासाठी निघून गेला होता या मंदिरगिरीला देव माझा या बघा भगवाना देव माझा या बघा भगवाना भगवंताला बाबा वारूवरती बसल्याला बाबा या कन्या मायवानं अक्कवानं बाबा लांबच बघितलं होतं त्यावेळेला काय केलं असायला त्या जाग्याला त्यावेळेला बाबा माकवा एकवा बाबा एकमेकाला बोलत होती बाबा त्या टायमाला बाबा आपला बाबा धर्माचा भाऊ आत्ता बाबा आपल्याला बाबा जीवन जाण्यासाठी आल्याला दिसते बाबा या वारूवरती एवढं म्हणल्याबरोबर त्यांनी काय केलं असायला प्याला बाबा काजूवरती बाबा अंगणाला बाबा विहिरीला बाबा पाण्याची घागर लावली होती आणि निघून गेली होती बाबा मलप्रभा नदीला मल्लप्रभा नदीला गेली असायला पाण्याचा बाबा गडा भरून आणला होता प्याला काजूवरती अंगणाला बाबा समोरच्या टेलला ठेवला होता आणि बाबा या कजरिंग भगवंताला बाबा सोन्याच्या झालीत बाबा पाणी दिलं होतं बाबा पेला त्या ठिकाण्याला असं आणि बाबा चंदनाचा पाठ बाबा टकला होता बसायला वाड्यातल्या बाजूला चंदनाचा पाठव चंदनाचा पाठव पाठ टाकला बसायला पाठ टाकला बसायला
भगवंत बाबा मंदनगिरीला बाबा या कर्ण्या मायवाला बोलत होता बाबा गुरु रेवन चिदाचा मी हाप घालाय जाय वालगाला तुला नेला आलोय त्या वेळेला बाबा बसायला बाबा चंदनाचा पाठ टाकलाय परंतु त्या पाठावरती मी बसणार नाही बाबा धरला होता या काजरी भगवंतानं नवल्या हरीनं बाबा त्या ठिकाणी आला कशावर बसणार म्हणतो ती देवाला त्यावेळेला बाबा काजरी भगवंत सांगत होता बाबा हरी नागाच्या बाबा नागाची बाबा गादी करून द्यायला पाहिजे बाबा त्या गादीवर बाबा बसीन बाबा तुझ्या चंदनाच्या पाटावरती मी बसणार नाही एवढ्या बाबा बोलताना अक्का मायवाने काय केला असायला त्या जाग्याला त्यावेळेला बाबा अक्का मायवाला कोड पडलं होतं बाबा या 5 पड्या भुजंगाची बाबा गादी बाबा करायचे बाबा उघड आहे बाबा म्हणून बाबा या कर्ण्या मायवानं बाबा मंदनगिरीला बाबा काय केलं होतं त्या ठिकाण्याला त्यावेळेला बाबा एक बाबा ताट घेतलं होतं त्या ताटामध्ये बाबा आरती घेतली होती जीवाबत उदबत्ती बाबा खडी साखर घेतली होती आणि दूध बाबा एका ग्लास मध्ये एका पेल्यामध्ये बाबा तूप घेतलं होतं एवढं घेऊन चिना त्या वेळेला आणि बाबा निघून गेली होती बाबा या मलप्रभा नदीला बाबा वारुळाच्या जवळ बाबा चित्रगुप्ती वारुळाच्या जवळ त्या ठिकाणी आला हे तुंबारान मांडल मांडल